महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन याच्या अध्यक्ष इंदुमती थोरात मॅडम यांच्या सुकाणू समितीची दिनांक 21 एप्रिल रोजी मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये दरवेळेसप्रमाणे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार केला व पण कोणत्याही प्रकारची ठोस असे कोणते निवेदन दिले नाही। त्यामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली व या भावनेचा उद्रेक होऊन काम बंद आंदोलन दिनांक 21 एप्रिल 2026 पासून ते आज दिनांक 24/2026 पर्यंत चालू आहे। जरी शासनाने या मागण्याचे लवकरात लवकर निरासन केले नाही तर हा संप इथून पुढे आणखी चालू राहणार आहे। तसेच मागील 15 महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ही वेगवेगळ्या प्रकारचे लक्षवेधी आंदोलन करत आहे, तरी या आंदोलनाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम सरकारवर आजपर्यंत झालेला दिसत नाही। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असणारे 17 लाख कर्मचारी हे संपामध्ये उतरलेले आहेत। या राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेचं अधिसूचना लवकरात लवकर जारी करण्यात यावी। 10 वर्ष 20 वर्ष व 30 वर्ष असूचित प्रगती योजनेचा लाभ मिळावा। चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी। त्यानंतर जे काही कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांना कॅशलेस विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच PDRF हा जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा। सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे व सर्व संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरती करण्यात यावी। अशा प्रकारे एकूण 18 मागण्या आहेत। या संदर्भात लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा व महाराष्ट्र राज्य परिचारिका सेवा संघ संलग्न महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन याचे 180 ते 185 सभासद आज संपावर आहेत। पण महाराष्ट्र राज्य परिचारिका सेवा संघाच्या अशी भूमिका आहे की लवकरात लवकर शासनाने हा संप माघारी घेऊन तोडगा काढून आम्हाला रुग्णसेवा करण्याची संधी देण्यात यावी। कारण आम्हाला कोणत्याही प्रकारचं ग्रामीण भागातून येणारे रुग्णास वेटीस धरण्याची आमचा कोणती भूमिका नाही व येणारे रुग्णाचे हाल करण्याची आमची कोणतीही भूमिका नाही। तरी मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या संपाचा तोडगा काढून आम्हाला रुग्णसेवा देण्यास मदत करावी। धन्यवाद।